हॅलो फ्रेंड्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात वर्ग 9 क्लास 9 स्टेट बोर्ड त्यामधील 13वा चॅप्टर 13th चॅप्टर दॅट इज कार्बन अँड इम्पॉर्टंट एलिमेंट. आता इथे ज्या स्लाइड्स असणार आहे त्याच्यामध्ये मी शॉर्ट आणि सुटसुटीत त्याला पॉइंट वाईज पूर्ण नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये सर्व पॉईंट्स याच्यावरती घेतलेले, त्याचे स्क्रीनशॉट घ्या. या नोट्स म्हणूनही काम होतील. भरपूर ठिकाणी मी हायलाईट सुद्धा त्याला केलेलं. तर हायलाईट केलेले पॉईंट्स हे तुम्हाला नीटच्या जेईच्या तयारीसाठी उपयोगाला येतील. कारण ज्या ज्या गोष्टींवरती आपल्याला स्ट्रेस द्यायचो किंवा लॉंग टर्म आपल्याला लक्षात ठेवायचं आहे त्या सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. लेक्चरची लांबी, लेक्चरचा वेळ आपण कमीत कमी ठेवू, म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही सुटसुटीत पद्धतीने आपल्याला समजून घेता येईल. राईट. या लेक्चर 1 मध्ये आपण बघणार व्हॉट इज एलिमेंट, एलिमेंट आपण कशाला म्हणतो, ठीक आहे ना. नंतर एलिमेंटच्या प्रॉपर्टीज काय असतात, कंपाऊंड कशाला म्हणायचं, आणि ॲलोट्रॉप्स आणि ॲलोट्रॉपच्या प्रॉपर्टीज काय. कारण ॲलोट्रॉप्स आपल्याला डायमंड, ग्रेफाइट आणि फ्लोरीन हे तिन्ही सेपरेट लेक्चरमध्ये लेक्चर सेकंडमध्ये कव्हर करायचे. ठीक. चला सुरुवात करूयात आपण. ओके. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट काय होणार की तुमच्या चॅप्टरमध्ये, तुमच्या बुकमध्ये, ते टेक्स्ट बुकमध्ये कॅन यू रिकॉल, कॅन यू टेल, नंतर कुठली तरी एखादी प्रोसिजर दिली असणे, कुठला तरी एक्सपेरिमेंट असेल तर एक्सपेरिमेंट का करायला सांगतात, कारण ती समोरच्या टॉपिकची तुमची एक रूपरेषा असते. ठीक आहे. म्हणजे ते प्रोसिजरने तुम्ही गेलेत आणि एक्सपेरिमेंट जर केलं तर तुम्हाला आयडिया येते की समोरच्या टॉपिकमध्ये काय आणि ते एक्सप्लेनेशन कशाचं आहे. तर ह्या गोष्टी सुद्धा आपण एकही पॉईंट तुमच्या टेक्स्टबुक मधला सोडणार नाही. ठीक आहे. तर कॅन यू रिकॉल पासून चॅप्टरला सुरुवात झाली. त्यांनी विचारलंय की अगोदरच्या क्लासमध्ये तुम्ही याला शिकलेले असाल तर एलिमेंट म्हणजे काय, व्हॉट इज अन एलिमेंट आणि व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट. एलिमेंट कशाला म्हणतो आपण, एलिमेंट म्हणजे एका प्युअर फॉर्म मध्ये प्रेझेंट असणारा एखादा स्ट्रक्चर किंवा एखादा सबस्टन्स. प्युअर फॉर्मचा अर्थ काय होतो, फॉर एक्झाम्पल एलिमेंटचे उदाहरण जर घ्यायचे झाले तर कार्बन इज एलिमेंट, युअर हायड्रोजन इज एलिमेंट, ऑक्सिजन इज एलिमेंट, बरोबर, नायट्रोजन इज एलिमेंट. म्हणजे एलिमेंट हा तुमचा सॉलिड, लिक्विड, गॅस याच्यापैकी कुठलाही असू शकतो. मग एलिमेंट म्हणायचं एक्झॅक्टली कशाला, फॉर एक्झाम्पल हा एक एलिमेंट असेल, याला मी एक एलिमेंट म्हणतोय, एलिमेंटला आपण म्हणतो तत्व. ठीक आहे ना. तर ह्या प्युअर फॉर्म मध्ये प्रेझेंट असणार. याचा अर्थ काय झाला की याच्यामध्ये सपोज हा एलिमेंट असेल कॉपरचा आणि हा काय कॉपरचा सिंबल आपण देतो, सिंबल आपण बोलू नंतर. राईट. तर याच्यामध्ये असं समजू आपण हा कॉपरचा एक ॲटम, कॉपरचा दुसरा ॲटम, कॉपरचा तिसरा ॲटम. म्हणजे सेम टाईपच्या ॲटमनी जर एखादं स्ट्रक्चर बनत असेल तर त्याला आपण म्हणायचं एलिमेंट. इथे आपण काय करतोय, हे सर्व सीयू, सीयू म्हणजे कॉपरचा सिंबल आहे, त्या सिंबलला इथे रिप्रेझेंट करतोय सीयू, सीयू. इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं सीयू तर तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण ॲटम हे फक्त कॉपरचेच दिसतील आणि सगळे कॉपरचे ॲटम्स एकत्र येऊन जे काय स्ट्रक्चर तयार झालंय त्या स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे एलिमेंट. आत्ताच बोललो आपण एलिमेंट कॅन बी युअर सॉलिड, लिक्विड ऑर गॅस. ठीक आहे. एलिमेंट हा काय असू शकतो, सॉलिडही असू शकेल, लिक्विडही असू शकेल आणि गॅस सुद्धा असू शकेल. बघा इथे काय, आता ऑक्सिजनला आपण एलिमेंट म्हटलोय, हायड्रोजनला एलिमेंट म्हणलो, हे तर गॅस फॉर्म मध्ये, लिक्विड फॉर्म मध्ये सुद्धा असू शकेल. मर्क्युरी, ठीक आहे ना, तो मेटल आहे, नॉन मेटल आहे की मेटलॉइड, तो पार्ट वेगळा. पेरियोडिक टेबलमध्ये आय थिंक 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही जेव्हा स्टडी कराल तर लेफ्ट साईडला तुम्हाला मेटल दिसतील, राईट साईडला नॉन मेटल्स दिसतील, मध्ये एक डायगोनली मेटलॉइड सुद्धा दिसतील, सॉलिड सुद्धा असू शकतील. ठीक आहे. तर याला प्युअरेस्ट फॉर्म मध्ये आणि जो कुठल्या फिजिकल आणि केमिकल प्रोसेसनी त्याला ब्रेक करून सिम्पलर फॉर्म मध्ये आपण आणू शकत नाही असा जो असं जे स्ट्रक्चर असेल दॅट स्ट्रक्चर इज टर्म्ड ॲज एलिमेंट. डेफिनेशन इथे लिहिली आपण बघा, कंपोजिशन ऑफ सेम टाइप ऑफ ॲटम, सारख्याच ॲटमनी तयार झालेलं एखादं कंपोजिशन कॅनॉट बी ब्रोकन इनटू सिम्पलर फॉर्म बाय फिजिकल ऑर केमिकल मेथड्स ऑर मीन्स. केमिकली सुद्धा तुम्ही त्याला ब्रेक करू शकत नाही, फिजिकली सुद्धा ब्रेक करू शकत नाही. असं जे सारख्या ॲटमनी बनलेलं स्ट्रक्चर आहे त्याला आपण म्हणायचं एलिमेंट. राईट. एलिमेंट्स कॅन बी, इथे लिहिले आपण, आत्ताच बोललो आपण, एलिमेंट्स कॅन बी मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. आता मेटल, नॉन मेटल, मेटलॉइड्सची सेपरेट प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत. फक्त इथे मेन्शन करायचं म्हणून आपण केलं की एलिमेंटचे हे 3 प्रकारामध्ये एलिमेंट येऊ शकतात. जसं की लेफ्ट साईडला तुम्हाला सर्व काय दिसतात, तर लेफ्ट साइड ऑन द पेरियोडिक टेबल, इन द पेरियोडिक टेबल यू विल फाइंड ऑल मेटल्स. राईट कॉर्नर जर पेरियोडिक टेबलचा तुम्ही बघितला तर तिथे तुम्हाला नॉन मेटल्स दिसतील. त्याचे उदाहरण बघा, कार्बन इज नॉन मेटल, युअर क्लोरीन इज नॉन मेटल, ऑक्सिजन इज अ नॉन मेटल. राईट. पण हे सगळे काय, ऑल दीज आर एलिमेंट्स, हे लक्षात घ्यायचं. मेटलॉइड, मेटलॉइडचे उदाहरण काय, सिलिकॉन आहे, आर्सेनिक आहे, अँटिमनी, आणि ते डायगोनली मध्ये प्रेझेंट असतील पेरियोडिक टेबलच्या. तर एक्सपेक्ट करू आपण की एलिमेंट हा कॉन्सेप्ट तुम्हाला इन शॉर्ट समजला असेल.
ठीक आहे. हवेमध्ये गॅसेसचं मिक्सचर आहे. तर हवेमध्ये गॅसेसचं जे मिक्सचर आहे तर दॅट मिक्सचर इज नथिंग बट मिक्सचर ऑफ एलिमेंट्स. ठीक आहे, सॉलिड लिक्विड गॅस. आगे बढ़ते हैं. आता बघा सेकंड क्वेश्चन तुम्हाला विचारलाय, व्हॉट रिमेन्स बिहाइंड ऑन कम्प्लीट कंबशन ऑफ एनी ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंडच तुम्ही त्याला म्हणणार की ज्याच्यामध्ये यू विल फाइंड कार्बन. कार्बन जर एखाद्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असेल तर दॅट कंपाऊंड इज कॉल्ड एज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. आणि कार्बनचा कलर कसा असतो, इट इज ब्लॅक इन कलर. आता यांनी सांगितलं की एखाद्या सबस्टन्सचं कंबशन केलं. कंबशन करणे म्हणजे काय, त्याला कम्प्लिटली जाळणे, जाळण्याच्या प्रोसेसला आपण कंबशन म्हणतो. ऑर्गॅनिक कुठलाही कंपाऊंड घ्या. फॉर एक्झाम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड ओळखण्याचे अजून एक गुण की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स तुम्हाला कुठे मिळणार. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स यू विल फाइंड इन प्लांट बॉडीज अँड ॲनिमल बॉडीज. त्यांचे प्रोडक्ट म्हणा किंवा त्यांच्या बॉडीचे पार्ट म्हणा, याच्यामध्ये तुम्हाला काय तर ऑर्गॅनिक कंपाऊंड सापडतील. उदाहरण कुठलंही एक घ्या, दूध घ्या. दुधाला जर तुम्ही हीट दिली आणि त्याचं पूर्ण इव्हॅपरेशन झालं आणि शेवटी ते जळालं, कम्प्लीट कंबशन झालं, तर फायनली तुम्हाला ब्लॅक कलरचा सबस्टन्स दिसेल. आणि तो ब्लॅक कलरचा जो सबस्टन्स आहे तर दॅट इज नथिंग बट युअर कार्बन. कारण आपलं चॅप्टरचंच हेडिंग आहे कार्बन. त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे आपल्याला बघायचं, राईट. व्हॉट टाईप ऑफ एलिमेंट इज कार्बन. कार्बन कुठल्या टाईपचा एलिमेंट आहे. कार्बन हा नॉन मेटल टाईपचा एलिमेंट आहे. ठीक आहे, इट इज नॉन मेटॅलिक एलिमेंट. गिव्ह सम इन्फॉर्मेशन अबाउट. हा प्रश्न तुम्हाला विचारला, काय इन्फॉर्मेशन देणार आपण की कार्बनचा जो सिम्बल असणार आहे तर सिम्बल काय कार्बनचा, इट इज सिम्बलाइज्ड बाय सी लेटर. ठीक आहे ना, नाही इथेच लिहिलं आहे आय थिंक आपण. वेल, इट हॅज सिम्बल सी. हा कसा आहे, याचा ॲटॉमिक नंबर हा 6 असेल. मग याचा ॲटॉमिक मास नंबर जर म्हणाल तर ॲटॉमिक मास नंबर इज 12, राईट. इट इज टेट्राव्हॅलंट. टेट्राव्हॅलंट म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर तुम्ही कार्बनचं बघितलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा कॉन्सेप्ट तुमचा झालेला आहे. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये आपण कसं लिहितो, वेगवेगळ्या ऑर्बिट्स मध्ये त्याला लिहितो, बरोबर. समजा हा तुम्ही कार्बन जर लिहिला तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतात ऑर्बिटमध्ये, माहिती आहे तुम्हाला. तर पहिल्या ऑर्बिटमध्ये समजा 2 इलेक्ट्रॉन, कारण याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 12, तर पहिल्या ऑर्बिटमध्ये 2 असतील. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये किती असणार आहे, 4 आहेत. मग आता बाकीचे ऑर्बिट तर भरण्याचा प्रश्नच येत नाही. आणि आता व्हॅलन्सी आपण कशाला म्हणतो, व्हॅलन्सी कशाला म्हणतो, आउटर. आता ह्या कार्बनच्या ऑर्बिटमध्ये, या सर्कलमध्ये साध्या भाषेमध्ये इथे तुम्हाला ऑक्टेट पूर्ण झालेलं दिसत नाही. ऑक्टेट म्हणजे 8. ठीक आहे. तर जेव्हा इथे 8 इलेक्ट्रॉन असतील किंवा 2 इलेक्ट्रॉन असतील तर तेव्हा हे स्टेबल मॉलिक्यूल बनणार, बरोबर आहे. पण आता बाहेरच्या ऑर्बिटमध्ये 4 दिसत आहेत. मग याला स्टेबल होण्यासाठी किती लागणार, काय लागणार, तर 4 इलेक्ट्रॉन्स याला गरजेचे असणार आहेत, बरोबर आहे. आणि इलेक्ट्रॉन देणे किंवा इलेक्ट्रॉन घेणे यालाच आपण व्हॅलन्सी म्हणतो. मग आता हा 4 देऊ पण शकतो, घेऊ पण शकतो. गेन ऑर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड एज व्हॅलन्सी. इथे लिहू आपण, गेन or loss of electron is called its a valency. आता मला सांगा, याचा ऑक्टेट स्टेबल करण्यासाठी, 8 इलेक्ट्रॉन करण्यासाठी हा 4 देऊ शकतो किंवा घेऊ शकतो. म्हणजेच काय, याची व्हॅलन्सी किती झाली, तर व्हॅलन्सी ऑफ कार्बन इज 4. दॅट इज वाय युअर कार्बन इज टेट्राव्हॅलंट. ठीक. नंतर इट बिलॉंग्स टू 14th ग्रुप ऑफ पेरियोडिक टेबल. हा ग्रुप आणि पिरियड्स असे पेरियोडिक टेबलमध्ये अरेंजमेंट केलेली असते एलिमेंट्सची. त्याच्यामध्ये 14व्या ग्रुपमध्ये तुम्हाला कार्बन सापडणार. चलो आगे बढ़ेंगे, राईट. आता एक ट्राय दिस आहे. याने ट्राय दिस साठी का, कारण आपण कार्बनची स्टडी करतोय. तर कार्बन त्यांचं म्हणजे आपलं हे पूर्ण प्रोसिजर्स किंवा ट्राय दिस तुम्हाला काय समजून सांगताय की तुम्ही जितके काय हाऊस होल्ड उपकरणं वापरताय किंवा वस्तू वापरताय, खाण्यापिण्याचे आयटम वापरताय, सगळ्यामध्ये मेजर कंपोनंट हा कुठला असणार, तर कार्बन असणार आहे. ठीक आहे. टेक सम मिल्क. आता यांनी सांगितलं इव्हॅपोरेटिंग डिश घ्या. एक डिश घेतली तुम्ही, याला बन्सेन बर्नरनी तुम्ही याला हीट केलं. ठीक आहे, याला हीट द्या. आता याच्यामध्ये मिल्क टाकलेलं आहे तर याचं इव्हॅपोरेशन होणार. इव्हॅपोरेशन म्हणजे याच्यामधलं पाणी उडून जाणार. त्याला कंटिन्युअसली तुम्ही हीट देत राहणार. तर फायनली याचा ह्या मिल्कचा जो कलर आहे, हा मिल्कचा कलर कसा होणार, ब्लॅक. आणि ब्लॅक इज इंडिकेटर ऑफ प्रेझेन्स ऑफ कार्बन. ब्लॅक काय इंडिकेट करतंय, काय दाखवतोय तुम्हाला, की देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बन इन द मिल्क. ठीक आहे. तसंच सिमिलर एक्सपेरिमेंट ट्राय करण्यास सांगितलं. त्यांनी शुगर घ्या, हिला हीट द्या, ती काळी होणार म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन प्रेझेंट आहे. ऊल घ्या, ऊल काय कार्बोहायड्रेट्स बनलेलं आहे, हे सुद्धा काळं होणार. ड्राय ल्यूज घ्या, त्यालाही जाळ. म्हणजे शॉर्टकटमध्ये जी गोष्ट घेतली आणि त्याला आपण जर जाळलं, त्याला हीट दिली आणि ती जर ब्लॅक होत असेल तर दॅट इज इंडिकेटर ऑफ युअर प्रेझेन्स ऑफ कार्बन. त्याच्यामध्ये कार्बन हा प्रेझेंट असणार आहे. इथपर्यंत क्लिअर असावं. तर हे ट्राय दिस तुम्ही बघून घ्या. ठीक, पुढे जाऊ. नेक्स्ट इज आता कार्बन. याचा प्रेझेन्स कसा आहे, अकरन्स कसा आहे,
तर कार्बन इज अबंडंटली म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये हा निसर्गामध्ये प्रेझेंट आहे. कोणत्या स्वरूपात आहे? एक तर फ्री स्टेटमध्ये असेल किंवा कंबाईन स्टेटमध्ये असेल. आता फ्री स्टेट कशाला म्हणू आपण? हा कार्बन हा झाला फ्री कार्बन. ठीक आहे, याला फ्री स्टेट म्हणू आपण. फ्री स्टेटचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर फ्री स्टेटचं उदाहरण घेऊ शकतो आपण डायमंड, कारण डायमंड हा टोटली कार्बन निवडलेला आहे. त्याचा दुसरी फ्री स्टेट जर घ्यायची झाली तर तुम्ही पेन्सिलमध्ये जे लीड वापरता ब्लॅक कलरचं, जे स्मूथ असतं, अमॉर्फस नेचर त्याचं असेल, अमॉर्फस क्रिस्टल नाही सॉरी पण स्मूथ, तर त्या हे सुद्धा एक्झाम्पल झालं फ्री स्टेट ऑफ कार्बन. कारण कार्बन सोडून याच्यामध्ये दुसरं काहीच नाहीये. तिसरं एक्झाम्पल जे नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे, तिन्ही एक्झाम्पल्स ते म्हणजे फिलरिन. हे तिन्ही जे तुम्हाला दिसत आहेत, ठीक आहे, हे प्युअरली कार्बननी बनलेले, म्हणजे कार्बन इज इन इट्स अ फ्री स्टेट. कंबाईन स्टेटचं जर उदाहरण घ्यायचं झालं तर वातावरणामध्ये तुम्हाला कार्बन मोनॉक्साईड दिसतोय, याला कार्बन मोनॉक्साईड म्हणायचे. कार्बन डायऑक्साईड सुद्धा दिसेल, किंवा तुमचा मिथेन इज अ गॅस, बायोगॅस म्हणतो आपण याला. तर हा बायोगॅस सुद्धा तुम्हाला कंबाईंड स्टेटमध्ये दिसतो. दिस इज कार्बन अँड दिस इज हायड्रोजन. क्लिअर दिस? ओके, तर म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा झाला की कार्बन हा फ्री स्टेटमध्ये सुद्धा असेल आणि कंबाईंड स्टेटमध्ये सुद्धा असणार आहे. आता इथे ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिली की तुम्ही मेटॅलिक ऑब्जेक्ट काय काय यूज करता त्याची लिस्ट करा. काही मातीची भांडी असतील त्याची लिस्ट करा, ग्लास काचेपासून बनलेले असतील त्याची करा, किंवा बाकी जे काही तुम्ही डेली बेसिसवरती यूज करता या सगळ्यांची लिस्ट बनवा. त्यात कॉमन गोष्ट तुम्हाला सापडेल की ऑलमोस्ट एव्हरी ॲटम इज हॅव्हिंग कार्बन इन इट. समजलं? म्हणून आपण काय म्हटलं, कार्बन इज अबंडंटली प्रेझेंट इन नेचर. हा अबंडंटली म्हणजे भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. हे त्यांची थोडीशी इन्फॉर्मेशन. आपण आता बोललो कार्बनचा सिंबल काय, सी लेटरने आपण याला दर्शवतो, दाखवतो. ॲटॉमिक नंबर 6, ॲटॉमिक मास नंबर 12, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2, 4, व्हॅलन्सी 4, आणि इट इज अ नॉन मेटॅलिक एलिमेंट. नॉन मेटॅलिक लक्षात ठेवायचं. पुढे जाऊ. नंतर कॅन यू टेल, बघा आता ट्राय दिस झालंय, कॅन यू रिकॉल झालंय, आता कॅन यू टेल तुम्ही सांगू शकता का काय व्हॉट इज कंपाऊंड. कंपाऊंड कशाला म्हणायचं? कंपाऊंड कशाला म्हणायचं? समजा हा ए एलिमेंट असेल, दिस इज ए एलिमेंट, हा बी एलिमेंट सोबत जर केमिकल रिएक्शन, इथे लिहितोय मी केमिकल रिएक्शन, ठीक आहे, एलिमेंट ए एलिमेंट बी यांची जर तुम्ही केमिकल रिएक्शन केली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सी हा प्रोडक्ट मिळाला आहे, तर हा जो सी प्रोडक्ट मिळाला या प्रोडक्टला तुम्ही काय म्हणणार? सरळ सरळ कंपाऊंड म्हणा. क्लिअर दिस? म्हणजे कंपाऊंड कसं तयार झालं? कंपाऊंड इज सिंथेसाइज्ड ऑर मेड बाय कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट. ठीक आहे ना, 2 किंवा 2 पेक्षा अधिक जास्त एलिमेंट जर केमिकल रिएक्शनने तुम्ही एकत्र आणलेत तर दॅट इज टर्म्ड ॲज युअर कंपाऊंड. हाऊ आर कंपाऊंड्स फॉर्म्ड? कसे कंपाऊंड कसे तयार होतात आत्ताच बोललो आपण. समजा इथे एक उदाहरण घेऊ आपण प्रोटीनचं. ठीक आहे, प्रोटीन तुम्हाला माहिती आहे, प्रोटीन्स आर मेड ऑफ अमिनो ऍसिड्स. लक्षात ठेवायचं, 20 प्रकारचे अमिनो ऍसिड एकत्र येतात. ठीक आहे, आणि त्याच्यापासून जे स्ट्रक्चर बनते त्याला म्हणतात तुम्ही प्रोटीन. जे तुम्हाला पल्सेसमध्ये, मिल्कमध्ये, मीटमध्ये, एग्समध्ये, ग्रीन व्हेजिटेबल्समध्ये जे मिळतं ते प्रोटीन आहे. कशाने बनलेलं आहे? अमिनो ऍसिडने बनलेलं आहे. पण आता हा अमिनो ऍसिडचं जर स्ट्रक्चर तुम्ही काढलं, जनरल स्ट्रक्चर, तर त्या स्ट्रक्चरमध्ये बघा तुम्हाला असं स्ट्रक्चर एक दिसेल. ठीक आहे, आणि इथे NH2. ठीक, आता अमिनो ऍसिडच्या स्ट्रक्चरमध्ये बघा आपण कंपाऊंड बद्दल बोलतोय. आता याच्यामध्ये कार्बन सुद्धा आहे, नायट्रोजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन सुद्धा आहे. म्हणजे शॉर्टकटमध्ये अमिनो ऍसिड हे काय झालं, वेगवेगळ्या एलिमेंट्स आहे कंपाऊंड झालं, आणि वेगवेगळे अमिनो ऍसिड एकत्र आले आणि त्यांच्यापासून एक प्रोटीन तयार झालं. शॉर्टकटमध्ये सांगण्याचा मुद्दा हा की हे कंपाऊंड कसे तयार झाले, तर यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन झाली. 2 किंवा 2 पेक्षा जास्त एलिमेंट त्यांच्यामध्ये केमिकल रिएक्शन झाली आणि जे स्ट्रक्चर बनलं त्याला तुम्ही म्हणायचं कंपाऊंड. हो, इथपर्यंत समजलं असावं. पुढे जाऊ. आता जे कंपाऊंडचे टाईप आहेत, तर पहिला टाईप ऑर्गेनिक असेल, दुसरा इनऑर्गेनिक असेल. आता ऑर्गेनिक कंपाऊंड तुम्ही म्हणायचं कशाला? सुरुवातीलाच मी बोललो ऑर्गेनिक कंपाऊंड तुम्ही त्याला म्हणणार की ज्याच्यामध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बन. ठीक आहे, किंवा जे जाळल्यानंतर काळं होतं, आणि काळं होणारं कोण असतं? कार्बनच आहे. म्हणजे ऑर्गेनिक कंपाऊंड्स आर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. लिहून घेऊ आपण, दीज आर कार्बन कंटेनिंग कंपाऊंड्स. ठीक आहे, आता हे ऑर्गेनिक कंपाऊंडचं उदाहरण काय सांगितलं? सुरुवातीलाच आपण प्लांट आणि ॲनिमल बॉडीमधून तुम्हाला जे मिळणार तर ते सगळे कंपाऊंड कुठले असणार? ऑर्गेनिक कंपाऊंड असणार. ठीक, एकच लक्षात ठेवा. म्हणजे इनऑर्गेनिकचा मिनिंग काय होईल? इनऑर्गेनिक तुम्हाला कोणत्या स्वरूपात मिळते? मिनरल्सच्या स्वरूपात, म्हणजे सॉइल मधून म्हणा. ठीक आहे, सॉइल मध्ये तुम्ही जे काही मिनरल्स तुम्हाला मिळतात, मिनरल्स भरपूर साऱ्या टाईपचे मिनरल्स असतील, राईट. हे मिनरल पण काय? हे एलिमेंट्सच आहेत.
बरोबर की नाही. पण ते एलिमेंटचे कॉम्बिनेशन्स प्रेझेंट असतील तर त्याला जे सॉइल मधून मिळतंय त्याला इनऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणा, आणि प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीमधून मिळतंय त्याला तुम्ही ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणा. राईट. वेल, कार्बन इज द मेन एलिमेंट इवन इन द सेल्युलर डीएनए और आरएनए. आता हा डीएनए आणि आरएनए हे काय म्हणून काम करतायत? डीएनए आणि आरएनए इट ऍक्ट ॲज जेनेटिक मटेरियल. हे जेनेटिक मटेरियलचं काम काय असणार आहे? पेरेंटच्या जनरेशनची सगळे कॅरेक्टर्स हे ऑफस्प्रिंग म्हणजे खालच्या जनरेशनमध्ये, मुला मुलींच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर करणे, हे काम झालं डीएनए आणि आरएनएचं. तर या डीएनए आणि आरएनए मध्ये सुद्धा कार्बन इज मेन एलिमेंट. ठीक आहे. सांगण्याचा मुद्दा हा की कार्बन इज अबंडंटली प्रेझेंट इन द नेचर. क्लियर. आगे बढ़ेंगे. आता सगळ्यात पहिले ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवलं कोणी? तर एक तुमच्या बुक मध्ये इन्फॉर्मेशन दिली आहे की ओलर नावाच्या सायंटिस्टने काय केलं की इनऑर्गॅनिक कंपाऊंड पासून त्याला हिट दिली आणि त्याच्यापासून ऑर्गॅनिक कंपाऊंड बनवलं. तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड कुठला होता तुमचा? अमोनियम सायनेट. हा फॉर्म्युला कशाचा आहे? अमोनियम सायनेटचा. या अमोनियम सायनेटला ओलरनी हिट दिली आणि त्याच्यापासून जो प्रोडक्ट ऑब्टेन झाला तो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. दिस इज ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे. अँड दिस इज युअर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. इनऑर्गॅनिक कंपाऊंडला ओलरने हिट दिली, दॅट इज अमोनियम सायनेटला, आणि त्याच्यापासून NH2CO NH2 म्हणजे युरिया हा त्याच्यापासून बनवला. ठीक. एक जनरल इन्फॉर्मेशन. राईट. आता अकरन्स ऑफ कार्बन. कार्बन कुठे कुठे? आता आपण बोललो की अबंडंटली प्रेझेंट आहे, भरपूर साऱ्या क्वांटिटीमध्ये प्रेझेंट आहे. हा कार्बन हा शब्द आला कशापासून? तर इट हॅज कम फ्रॉम लॅटिन वर्ड कार्बो, आणि कार्बोचा अर्थ होतो कोल. कोल म्हणजे कोळसा. कोळशाचा कलर कसा असतो? आपला ब्लॅक असतो. राईट. कार्बन इज फाउंड इन नेचर इन फ्री अँड कंपाऊंड स्टेट. ऑलरेडी वी हॅव मेन्शन दिस. ऑलरेडी आपलं झालंय. कार्बन इज इन द फ्री स्टेट फाउंड कंपाऊंड ॲज डायमंड अँड ग्रेफाइट. फ्री स्टेट मध्येचा अर्थ काय होतो? त्याच्यासोबत दुसरा कुठला एलिमेंट अटॅच झाला नाही. तर डायमंड आणि ग्रेफाइट, फ्युलरिन, हे सगळे काय फ्री स्टेट कार्बनची असणार आहे. ठीक आहे. इट इज फाउंड इन कंबाईन स्टेट इन द फॉलोइंग कंपाऊंड. आता कंबाईन स्टेटमध्ये उदाहरण सांगितलं होतं आपण की कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड किंवा अमिनो ऍसिड्स, कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. तुमचे प्रोटीन्स घ्या, फॅट्स घ्या, या सगळ्यांमध्ये कंबाईन स्टेटमध्ये प्रेझेंट असेल. तरी सुद्धा बुकमध्ये जे दिले बघू आपण. कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. हा कार्बन डायऑक्साईड हा कंपाऊंड स्टेट झाली, त्याची कंबाईंड स्टेट झाली, आणि इन द फॉर्म ऑफ कार्बोनेट्स. कार्बोनेट म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इथे उदाहरण दिले कॅल्शियम कार्बोनेट. तर यांच्यामध्ये कॅल्शियम आणि कॅल्शियम, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाली आणि त्यांच्यापासून कार्बोनेट हा कॅल्शियम कार्बोनेट तयार झाला. ठीक आहे. नेक्स्ट इज युअर मार्बल, कॅलामाइन. मार्बल जे घरामध्ये आपण लावतो, कॅलामाइन, झिंक कार्बोनेट, यांचे हे काय सगळे कंबाईंड फॉर्म आहेत. फॉसिल फ्युएल्स. फॉसिल फ्युएल्स म्हणजेच काय? जीवाश्मापासून तयार झालेले, जीवाश्म म्हणजे लिव्हिंग बॉडीपासून तयार झालेले फ्युएल, इंधन, त्याला म्हणतो आपण फॉसिल फ्युएल. तर फॉसिल फ्युएलमध्ये काय येते आपल्याला? नॅचरल गॅसेस आहेत, तुमचं पेट्रोलियम असेल, कोल असेल, कोळसा, डिझेल असेल. कसे तयार झाले तो भाग वेगळा. कसे? लाखो वर्षापूर्वी कुठले तरी एक्सप्लोजन झाले, ॲस्टेरॉइड्स हे पृथ्वीवरती पडले, त्यावेळी मोठे मोठे ॲनिमल्स असतील ते मरून गेले, जमिनीत गाडल्या गेले. नंतर तुमचे प्लांट्स असतील, प्लांट्स गाडले गेले, मग त्यांच्यावरती प्रेशर पडून, कारण जमिनीमध्ये गाडले गेले तर त्यांच्यावरती प्रेशर पडलंय, आतमध्ये टेम्परेचरही जास्त होतं, आणि हळूहळू त्यांच्यापासून फॉसिल्स तयार झाले. आणि त्या फॉसिल्सचं कन्व्हर्जन काही लिक्विडमध्ये झालेत, काही गॅसमध्ये झालेत, काही सॉलिडमध्ये झालेत. तर ते सॉलिड लिक्विड गॅसमध्ये जे काय ॲनिमल आणि प्लांट बॉडी जमिनीमध्ये गाडल्या गेल्या होत्या त्याच्यापासून जे तयार झाले त्याला म्हणतो आपण फॉसिल फ्युएल. कंपाऊंड स्टेटमध्ये त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. नंतर कार्बनेशियस न्यूट्रिएंट्स. न्यूट्रिएंट कशाला म्हणतो आपण? आपण रोज काय जेवण घेतोय त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट खातोय, चपाती खातोय, प्रोटीन्स खातोय, डाळी खातोय, मिल्क पितोय. त्याच्यानंतर तुमचे फॅट्स आहेत, ऑइल असतील, तूप असेल, तुमचा वनस्पती तूप असेल, हे सगळे काय? तर यांच्यामध्ये मेजर कंपोनंट हा कार्बन आहे. जसं की समजा कार्बोहायड्रेट कशाने बनलेले आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. मेन कंपोनंट इज कार्बन. राईट. तुमचे प्रोटीन्स असतील हे सुद्धा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर समटाइम्स, हे याने प्रोटीन्स बनलेले आहेत. राईट. आणि फॅट्स कशाने बनले? याच्यामध्ये सुद्धा कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, नायट्रोजन हे सगळे घटक याच्यामध्ये प्रेझेंट असतील. सांगण्याचा मुद्दा हा की हे सगळे यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन झाल्या आणि यांचे कंपाऊंड्स तयार झाले, कंबाईंड स्टेट तयार झाली. राईट. नॅचरल फायबर घ्या, कॉटन काय? कॉटन इज ग्लुकोजचे मोनोमर्स एकत्र आले आणि त्याच्यापासून कॉटनचा थ्रेड तयार झाला, सेल्युलोज. राईट. ऊल असेल त्याच्यामध्ये कार्बन आहे, सिल्क आहे त्याच्यामध्ये सुद्धा कार्बन आहे. ठीक आहे. आगे बढे. नेक्स्ट बघू आपण अकरन्स ऑफ कार्बन मध्ये अर्थ क्रस्ट, म्हणजे थोडक्यात तुम्ही याला म्हणा माती किंवा जमिनीचा लेअर. ठीक आहे ना. या जमिनीच्या लेअरमध्ये अंदाजे 0.27% हे कार्बन कंबाईन स्टेटमध्ये प्रेझेंट असणार. कंबाईन स्टेट कोणती? कार्बोनेट म्हणजे काय? CO3. ठीक आहे.
कोल असणार आहे, आताच बोललो आपण पेट्रोलियम सुद्धा असणार आहे. तसंच कार्बन डायऑक्साईडचं ॲटमॉस्फिअरमधलं जर प्रमाण तुम्ही बघितलं तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.03% टू 0.04% पर्यंत कार्बन डायऑक्साईड कंबाईंड स्टेटमध्ये कार्बन हा प्रेझेंट असणार तुमच्या वातावरणामध्ये. ठीक, राईट. सम टाइप ऑफ प्लांट्स विच ग्रो ऑन द ओशनिक फ्लोअर. ओशनिक फ्लोअर म्हणजे काय, हा तुमचा समुद्र. तर समुद्राच्या हा काय झाला, फ्लोअर झाला समुद्राचा. तर या समुद्राच्या फ्लोअरमध्ये जे काय प्लांट वाढतात तर ते सुद्धा हे कोणत्या स्वरूपात कंबाईंड स्टेटमध्ये कार्बन सापडेल, तर कॅल्शियम कार्बोनेटच्या स्वरूपात तुम्हाला कार्बन याच्यामध्ये सापडेल. तसंच दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. समजा ॲनिमल बॉडी असेल, कंबाईंड स्टेटस बघायचं झालं तर ॲनिमल बॉडी शेल. शेल म्हणजे त्याचं कवच वरचं. त्याचं उदाहरण काय घेऊ आपण, क्रॅब, खेकडा. तर खेकड्याचा जो शेल बनलेला असतो इट इज ऑल्सो मेड अप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट. सांगण्याचा मुद्दा की कार्बन अकर्स इन फ्री एज वेल एज इन कंबाईंड स्टेट. हे सगळे उदाहरण आहे. पुढे जाऊ. प्रॉपर्टीज ऑफ कार्बन मध्ये आपण बोलू ॲलोट्रॉपी म्हणजे काय. आता खरं तर ॲलोट्रॉपीचे जे एक्झाम्पल्स आहेत आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघायचे, तरी सुद्धा आपण समजून घेऊया ॲलोट्रॉपिक नेचर ऑफ कार्बन. ॲलोट्रॉपी कशाला म्हणायचं. समजा हा ए सबस्टन्स आहे, एक्स सबस्टन्स आहे, एक्स. तर हा वेगवेगळ्या फिजिकल फॉर्ममध्ये तुम्हाला सापडू शकेल. फिजिकल फॉर्म समजतो तुम्हाला, त्याचं दिसणं बाहेरून. ठीक आहे, मग फिजिकल फॉर्ममध्ये असं समजू की ए फॉर्ममध्ये सापडतोय, बी स्वरूपात सापडतोय, सी स्वरूपात सापडतोय. एलिमेंट एकच आहे पण वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला तो सापडतोय. म्हणजेच त्यांचा फिजिकल प्रॉपर्टी कशा असणार आहे, डिफरंट असणार आहे. फिजिकल प्रॉपर्टीज असे एलिमेंट, त्यांचे फॉर्म की त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज डिफरंट असतील. ठीक आहे, पण बनला कशाने, सेम ॲटमनीच बनलेला आहे. आता उदाहरण म्हणून हा कार्बनच घेऊ 2 मिनिट आपण. याला कार्बन समजा आणि कार्बनचे काय झाले, ॲलोट्रॉप्स झाले. म्हणजे फिजिकल त्यांच्या प्रॉपर्टी कशा आहेत, डिफरंट आहेत. बट देअर केमिकल प्रॉपर्टीज आर सिमिलर. पण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टी ज्या आहेत त्या कशा असणार आहे, सिमिलर असणार आहेत. केमिकल प्रॉपर्टीज आर सेम. ठीक आहे. ॲलोट्रॉप कशा काय समजलं तुम्हाला, एखादा एलिमेंट असेल तर तो वेगवेगळ्या स्वरूपात तुम्हाला निसर्गामध्ये मिळणार, पण त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी ह्या डिफरंट असणार आहेत. ठीक आहे ना. आणि केमिकल प्रॉपर्टी कशावर डिपेंड करतात की तो एलिमेंट कोणत्या ॲटमनी बनलेला आहे. जर सारखेच ॲटम असतील तर केमिकल प्रॉपर्टी सुद्धा सेमच असणार आहे, पण त्यांचा अपीअरन्स, त्यांचं स्ट्रक्चर, हे फिजिकल स्ट्रक्चर, फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कशा वेगवेगळ्या असणार आहे. आता फिजिकल प्रॉपर्टीमध्ये काय म्हणू, समजा उदाहरण की इथे म्हणू हार्डनेस. ठीक आहे, आता समजा ए हा एक ॲलोट्रॉप झाला, तर हा जास्त हार्ड असेल, बी थोडा कमी असेल, सी त्याच्यापेक्षा कमी हार्ड असेल. हे काय झालं, फिजिकल प्रॉपर्टी. त्या कशा झाल्या, डिफरंट झाल्या. बनलेल्या एकाच ॲटमनी आहेत, मग त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज कशा राहणार, तर त्या सिमिलर राहणार, सेम राहणार. ठीक आहे. The chemical properties of these different forms are the same, but their physical properties are different. This property of element is called as allotropy. Alloचा अर्थ काय होतो, कुठेही शब्द हा येऊ द्या, allo हा जर शब्द आला तर त्याला तुम्ही समजायचं डिफरंट. allo means different. क्लिअर आहे, राईट. आता कार्बन, हे तर उदाहरण घेतलं आपण कार्बनचं, तर याच्याच सारखं कोण, तुमचा सल्फर असेल, फॉस्फरस असेल, यांचे सुद्धा ॲलोट्रॉप्स हे प्रेझेंट असतात. एक्सपेक्ट करतो इथपर्यंत तुम्हाला हा इनिशियल चॅप्टरचा जो पार्ट आहे, आय थिंक 39 पेजवरती समथिंग असेल, वॉटेवर जो काय असेल 138, तर इथपर्यंत तुम्हाला कळालेलं असं एक्सपेक्ट करतोय. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आता आपण डायमंड, ॲलोट्रॉप ऑफ कार्बन, दॅट इज डायमंड, ग्राफाइट आणि फिलरिन, याची पूर्ण इन्फॉर्मेशन, त्याची प्रॉपर्टीज, त्याचे युजेस, त्यांचं स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये स्टडी करू. राईट. थँक्यू व्हेरी मच.